नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे उड्डाण या चॅनलवर। जर तुम्ही चॅनलवर प्रथमच येत असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही तुम्हाला देतो देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि तुमच्या जीवनाशी निगडीत माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये। तर मग आज आपण जाणून घेणार आहोत सरकारी कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांसाठी आलेली मोठी खुशखबर। 8वा केंद्रीय वेतन आयोग 3 नोव्हेंबरला नक्की काय घोषणा झाली, सगळी माहिती समजेल सोप्या भाषेमध्ये। तर सुरू करूयात। 50 लाखहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आणि तब्बल 69 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। लोकसभेत सरकारकडून 8वा वित्त आयोगाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। त्याचा थेट फायदा होणार आहे केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांना, औद्योगिक व बिगर औद्योगिक कर्मचाऱ्यांना, अखिल भारतीय सेवा संरक्षण दल केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांना, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील अधिकारी अशा लाखो लोकांना याचा लाभ मिळणार आहे। तर 3 नोव्हेंबरला काय झाले आहे? 3 नोव्हेंबरला 2025 रोजी वित्त मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना काढली आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत काय सांगितले आहे? आयोग सगळे निकष तपासून पाहणार आहे। फिटमेट फॅक्टर, बोनस, ग्रॅज्युटी, महागाई भत्ता, डीए, घर भाडे भत्ता या 4A यावर निर्णय घेणार आहे। हे निर्णय अंतिम झाल्यानंतर सरकार आवश्यक त्या निधीतून तरतूद करून अंमलबजावणी करणार आहे। 3 नोव्हेंबरला आलेल्या ठरावात एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे। आयोग त्यांच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यात शिफारशी सादर करणार आहे। गरज पडल्यास अंतिम रिपोर्ट देखील देऊ शकणार आहे। म्हणून लागू होण्याची अचूक तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, पण प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। हा आयोग निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे। पेन्शनधारकांना वेतन आयोगात स्पष्ट समावेश आहे। डीए, फिटमेट फॅक्टर आणि पेन्शन स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। 69 लाख पेन्शनधारकांना थेट फायदा मिळणार आहे। मित्रांनो, हा होता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या उपलब्ध असलेली सर्वात मोठी अपडेट। आणि तुमच्यासाठी पुढेही असेच महत्त्वाचे आणि जीवनाला उपयोगी पडणारे व्हिडिओ घेऊन येणार आहोत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच उड्डाण या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन माहिती आणि प्रेरणादायी व्हिडिओसह। धन्यवाद।